पुणे के कल्याणी नगर हादसे मामले पर पूरे देश में रोष व्याप्त है। एक तरफ इस मामले के जिम्मेदार नाबालिग आरोपी को घटना के 15 घंटे के भीतर जमानत मिलने के बाद पूरे देश में कोर्ट के फैसले पर सवाल उठ रहे हैं, वहीं राजनीतिक गलियारों से भी प्रतिक्रियाओं का दौर जारी है। इसी कड़ी में राष्ट्रवादी कांग्रेस ने भी आरोप को अडल्ट के श्रेणी में रखकर कार्रवाई की मांग की है। शेंगा सकट टरपलं खाणाऱ्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही। मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधीचं त्याच्या मतदारसंघामध्ये जर एखादा अपघात झाला, त्याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेणं हे उलट सकारात्मकतेनं घेतलं पाहिजे। आता तो ॲक्सिडेंट करणारा एका बड्या बापाचा पैसेवाल्याचा मुलगा होता। त्यांनी जो निर्घुणपणे एक प्रकारे दारू पिऊन गाडी चालवली, याच्या संदर्भात त्या संबंधित लोकप्रतिनिधीला माहीत असण्याचं काय कारण आहे का? आपल्याला सर्वांना सुद्धा मीडियामधून ही सगळी माहिती मिळाली। ताबडतोब उलट आणि आमचे आमदार जे आहेत सुनील टिंगरे हे ताबडतोब त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले। उलट त्याच्याकरता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी असं काही सांगितलं का की संबंधित त्या आरोपीला मदत करा? त्यांनी काही न्यायाधीशांना जाऊन सांगितलं का की याला लगेचच जामीन देऊन टाका? त्यामुळे आरोप करताना विचारपूर्वक केला पाहिजे। पोलिसांनी जी काही कलमं लावली या विषयाच्या संदर्भात जी सर्वात कठोरात कठोर कलमं जी आहेत ती आपल्या मीडियामध्ये बातमी समजण्याच्या अगोदर ती कलमं लावली गेली होती। उलट न्यायालयानं जे बाल हक्क न्यायालयानं जो काही जामीन दिला आणि जे हास्यास्पद स्वरूपाच्या ज्या काही अटी शर्ती घातल्या त्याच्या संदर्भात रिव्हिजन ॲप्लिकेशनसुद्धा राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी दाखल केलं जातं आहे। त्याच्या मुलाच्या पालकांना देखील अरेस्ट करण्यात आलेली आहे, शोधून काढलं त्यांना 2 दिवसात। त्यामुळं ॲक्सिडेंट एखादा झालेला जो आहे ती दुर्दैवी घटना आहे। निश्चितपणे या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली नव्हे संपूर्ण देशातली जनता संवेदनशील आहे। गरीब असो अगर श्रीमंत असो त्याला एकसारखा न्याय मिळाला पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। एक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये मायनर्स यांच्याकरता वेगळा कायदा आहे आणि त्याच्याकरता वेगळं न्यायालय देखील आहे। 18 वर्ष पूर्ण नसलेल्या जे कोणी असतात, मुलगा असो मुलगी असो, त्यांना आपण बाल हक्क न्यायालयामध्ये ज्यावेळेला ते एखादा अपराध करतात किंवा त्यांच्या हातून एखादा अपराध घडतो, गुन्हा घडतो, त्यावेळेला त्या न्यायालयाच्या पुढं त्यांना उभं केलं जातं। अपराधाचं स्वरूप कितीही गंभीर असलं तरी तो बाल अपराधी म्हणून तो कन्सिडर आपल्या कायद्याच्या भाषेत केला जातो। दुर्दैवानं त्याचा फायदा या अशा गुन्हेगारांना मिळतो आणि यापूर्वी देखील अशा पद्धतीचा लहान वय असल्याचा फायदा काही अट्टल गुन्हेगारांना देखील झालेला आहे। त्यामुळं याच्या संदर्भामध्ये कायदेशीर पातळीवर त्याच्या कायद्यामध्ये संशोधन होण्याची सुद्धा आवश्यकता आहे, हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि संबंधित जो मायनर आहे त्याला फक्त 4 महिने कमी होते 18 वर्ष पूर्ण व्हायला। त्यामुळं अशा जो काही ग्रे पिरियड आहे 6 महिन्यापेक्षा जर कमी जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याला मायनर न समजता त्याला आपण ॲडल्ट समजून त्याच्यावरची कारवाई केली पाहिजे। याच्या बाबतीतला आमचा प्रस्ताव आहे, तशी मागणी देखील आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।